नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित. गणितामधील जो भाग दुसरा आहे त्यातील आपलं हे 7वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती. हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासणार आहोत, त्याचा सराव घेणार आहोत. खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेणार आहोत, त्यावर परीक्षा घेणार आहोत आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांना सुरुवात करूया या प्रकरणाच्या अभ्यासाला. बघा, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत तर या पाठामध्ये आपण बिंदू, आरंभ बिंदू व चरण त्यांचे निर्देशांक आणि बिंदू स्थापन करणे, तसेच एक्स अक्षाला व वाय अक्षाला समांतर रेषा, त्यांचे समीकरण इत्यादींचा अभ्यास जो आहे तो आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण या प्रकरणामध्ये आपण जे अक्ष, आरंभ बिंदू आणि चरण आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा काय तर अक्ष, आरंभ बिंदू आणि चरण. आता काय आहे अक्ष, आरंभ बिंदू आणि चरण ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर इथे आपल्याला सांगितल्याप्रमाणे की एकमेकांना लंब असणाऱ्या आणि दोन रेषांपासूनच्या अंतराने प्रतलातील एखाद्या बिंदूचे स्थान जे आहे ते नेमकेपणाने आपल्याला सांगता येते. त्यानंतर एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्या प्रतलात सोयीच्या ठिकाणी एक आडवी संख्या रेषा काढता येते. मग या संख्या रेषेला काय म्हणतात तर एक्स अक्ष असे म्हटलं जातं. तर आता आपण एक्स अक्ष जो आहे तो बघितलेला आहे. आता बघा, इथे जी एक आकृती आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे आणि त्याचे नेमकं चरण बिंदू, आरंभ बिंदू आणि अक्ष म्हणजे काय ते आपण इथे जाणून घेणार आहोत. बघा, इथे आपण एक आकृती जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि इथे ज्या दोन रेषा आहेत, जसे जी आडवी रेषा आहे त्याला एक्स अक्ष असे म्हणतात आणि जी उभी रेषा आहे त्याला वाय अक्ष असे म्हणतात. आणि बघा, ही जी रेषा आहे ती ओ या बिंदूमध्ये छेदते. याची किती चरण पडतात तर त्याचे 4 चरण पडतात. बघा, 1, 2, 3 आणि 4 असे ह्या आकृतीचे जे आहे ते चरण पडतात. बघा, आपण इथे घेणार आहोत की हा एक चरण झाला, 2, 3 आणि 4 असे ह्या दोन अक्षाचे काय पडतात तर 4 चरण पडतात. बघा, पुन्हा एकदा उभ्या रेषेला काय म्हणतात तर वाय अक्ष आणि आडव्या रेषेला काय म्हटलं जातं एक्स अक्ष म्हटलं जातं. तर इथे आपण पाहू शकतो की चौथ्या चरणामध्ये सगळ्या ज्या इथे दुसऱ्या चरणामध्ये काय आहेत तर सगळ्या ज्या धन संख्या आहेत. त्यानंतर इथे तिसऱ्या चरणामध्ये सर्व काय आहेत तर ऋण संख्या आहे आणि पहिल्या चरणामध्ये आपण पाहू शकतो धन आणि ऋण अशा दोन्ही संख्या आहेत. तसेच चौथ्या चरणामध्ये इथे धन आणि ऋण अशा दोन्ही संख्या आहेत. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की धन संख्या कशामध्ये आहे, ऋण संख्या कशामध्ये आहे, तसेच धन आणि ऋण या दोन्ही संख्या कशामध्ये आहेत हे देखील आपल्याला इथे काय करायचं आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो एक्स अक्षावरील 0 हा निर्देशक असलेल्या बिंदूतून एक्स अक्षाला लंब असणारी काय आहे दुसरी रेषा म्हणजेच काय असणार आहे वाय अक्ष आहे, जो आपण इथे दाखवलेला आहे. तसेच सामान्यपणे दोन्ही संख्या रेषेवरील ओ हा जो बिंदू आहे तो काय आहे छेदनबिंदू आहे. मग हे जी दर्शवलेली रेषा आहे तिला काय म्हणतात तर आरंभ बिंदू म्हणतात. म्हणजे ओ ला काय म्हटलं जातं तर आरंभ बिंदू असं म्हटलं जातं आणि ओ ह्या इंग्रजी अक्षराने आपण ते दाखवतो. मग एक्स अक्षावर ओ च्या उजवीकडे धन संख्या तर डावीकडे काय असतात तर ऋण संख्या असतात आणि वाय अक्षावर ओ च्या वरच्या बाजूला धन संख्या व खालच्या बाजूला काय असतात तर ऋण संख्या अशा असतात. म्हणून एक्स आणि वाय अक्षावर प्रतलाचे किती विभाग पडतात तर 4 विभाग पडतात, 4 चरण पडतात. त्यालाच काय म्हटलं जातं चरण असे म्हटलं जातं. हा जो 1, 2, 3, 4 आहे त्यालाच काय म्हटलं जातं चरण असे म्हटलं जातं. मग या चरणामध्ये अक्षावरील बिंदू समाविष्ट केले जात नाही. मग घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चरणाचे क्रमांक जे आहे तो मानण्याचा संकेत आहे. तर अशा प्रकारे जे आपलं आरंभ बिंदू आहे, चरण आहे, ते आपण काय केलेलं आहे इथे त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण घेतलेलं आहे. आता इथे प्रतलातील बिंदूचे जे सहनिर्देशक आहे ते देखील आपण काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत. तर प्रतलातील बिंदूचे जे सहनिर्देशक आहे ते आपण इथे पहा आकृतीद्वारे काय केलेलं आहे तर विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे देणार आहोत. जसं आपल्याला माहिती आहे की जी आडवी रेषा आहे तिला एक्स अक्ष म्हणतात, उभ्या रेषेला वाय अक्ष म्हणतात आणि इथे आपण काय केलेलं आहे तर
डावीकडे जे आहे ते ऋण संख्या दर्शवलेली आहे आणि उजवीकडे जे आहे ती धनसंख्या आपण इथे दर्शवलेली आहे. आणि त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांचे जे उत्तरे आहे ते आपण इथे दिलेली आहे. तर बघा मुलांना, इथे आपण पाहू शकतो की एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांनी निश्चित झालेल्या प्रतलात पी बिंदू दाखवलेला आहे. पी बिंदू हा आपण दाखवलेला आहे आणि इथे त्याचे जे स्थान आहे त्याच्या दोन्ही अक्षापासून अंतरावर आपण काय करू शकतो, निश्चित करू शकतो. म्हणून काय आलेलं आहे तर 2 आणि 3 हा बिंदू 2, 3 या अक्षावरती आहे. मग त्यासाठी रेखा पी एम लंब काय असणार आहे, एक्स असणार आहे. मग पी एन लंब काय तर एक्स. इथे पी एन बरोबर काय आलेला आहे तर लंब एक्स. हा जो पी एम आहे तो एक्स अक्षावर कसा आहे तर लंब आहे. म्हणून बिंदू क्यू पासून एक्स अक्षावर केएस हा लंब काढला व वाय अक्षावर क्यू आर हा काय केलेला आहे लंब काढलेला आहे. मग क्यूचा एक्स अक्षावरील निर्देशक काय आहे -3 आणि वाय अक्षावरील 2. म्हणून क्यूचे निर्देशक काय येणार आहे तर क्यूचे निर्देशक किती येणार आहे तर 2 आणि -3 हे क्यूचे काय येणार आहे तर निर्देशक येणार आहे. हे देखील आपण विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तरे आपण दिलेली आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो की एक उदाहरण जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की सोबतच्या आकृतीत दाखवलेलं आपल्याला इथे काय दाखवायचं आहे तर EFGT यांचे जे बिंदूचे निर्देशक आहे ते आपल्याला दाखवायचे आहे. साहजिकच आहे ईचा जो निर्देशक आहे तो किती असणार आहे 1 आणि 2. तसेच एफचा जो निर्देशक आहे तो इथे एफ आपण बघू शकतो. कुठे आहे पहा एफ, तर हा आहे एफ. त्याचे निर्देशांक काय आहे तर 3 आहे आणि -3 आहे. आणि इथे जीचे जे निर्देशांक आहे ते बघा -4 आहे आणि -2 हे जी म्हणजेच तिसऱ्या चरणातले काय आहे तर निर्देशांक आहेत. तसेच शेवटचं काय आहे तर टीचे निर्देशांक काय आहेत तर टीचे निर्देशांक आहे -1 आणि 3. हे काय आहेत टीचे निर्देशांक आहेत. जे बघा आपण इथे ह्या विचारलेल्या प्रश्नांची इथे उत्तरे दिलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो की बिंदू ईचे निर्देशांक 2 आणि 1, बिंदू एफचे आहे -3 आणि 3, तसेच जीचे आहे -4 -2 आणि टीच्या निर्देशांक आहेत 3 -1 जे आपण इथे ह्या आकृतीत दाखवलेले आहेत. आता आपण बघणार आहोत अक्षावरील बिंदूचे निर्देशांक. आता जे अक्षावरती बिंदूचे निर्देशांक आहेत ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा इथे एक्स अक्षावरील एम बिंदूचे सहनिर्देशांक काय आहे तर 3, 0 असे आहेत. आणि वाय अक्षावरील एन बिंदूचे वाय निर्देशांक किती आहे 4 आहे. मग तो बिंदू एक्स अक्षावर 4 अंतरावर असतो. तर बिंदू एनचे वाय अक्षावर असण्याचे अंतर किती आहे 0 आहे. मग त्याचा वाय निर्देशांक काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणून वाय अक्षावरील एन बिंदूचे सहनिर्देशांक काय आहे तर जे सहनिर्देशांक आहे ते आहे 0, 4. किती आहेत तर 0, 4 आहेत. इथे आपण पाहू शकतो किती आहेत तर 0, 4 आहेत. त्यानंतर आता ओ अक्षावर आरंभ बिंदू आणि वाय या दोन्ही अक्षावरती काय आहे तर बिंदूचे एक्स आणि वाय दोन्ही अक्षापासूनचे अंतर 0 आहे. म्हणून ओ चे निर्देशांक काय असणार आहे तर ओ चे निर्देशांक किती असणार आहे तर 0, 0 अशा असणार आहे. तर अशा प्रकारे आपण जे अक्षावरील बिंदूचे निर्देशांक आहे ते देखील अभ्यासलेले आहे. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा तर एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशांक कसा असतो 0 असतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स हा निर्देशांक काय असतो 0 असतो. आणि आरंभ बिंदूचे निर्देशांक काय असतात 0, 0 असतात. मग जे उदाहरण आहे ते आपण पुढील प्रमाणे घेतलेलं आहे. तर इथे जे उदाहरण आहे ते आपण पाहू शकतो की उदाहरण आपण घेतलेलं आहे की खालील बिंदू कोणत्या चरणात आहे किंवा कोणत्या अक्षावर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणून ए बरोबर 5, 7, बी बरोबर -6, 4 आणि सी बरोबर 4, -7 तसेच डी बरोबर -8, -9 आणि पी काय आहे तर -3, 0 क्यू आहे 0, 8. मग उकल आपण केलेले आहे बघा ए
चा जो आहे तो 5, 7 आहे, म्हणजेच एक्स निर्देशांक कसा आहे, धन आहे व वाय निर्देशांक कसा असणार आहे, धन असणार आहे. आणि बिंदू ए हा पहिल्या चरणात आहे. बिंदू ए कुठे आहे तर तो पहिल्या चरणात आहे. मग बी चं काय आहे, -6 आणि 4. मग एक्स निर्देशांक कसा असणार आहे, ऋण, आणि दुसरा कसा असणार आहे तर तो धन. मग बिंदू बी हा कितव्या चरणात आहे तर तो दुसऱ्या चरणात आहे. मग सी 4 - 7 चा एक्स निर्देशांक काय आहे, धन आहे. मग एक्स निर्देशांक कसा आहे, ऋण आहे. म्हणून बिंदू सी चा कितव्या चरणात आहे तर तो चौथ्या चरणात आहे. हे आपण इथे मांडलेलं आहे. तर बघा डी -8 - 9 एक्स निर्देशांक ऋण आहे आणि वाय निर्देशांक कसा आहे तो धन आहे. आणि बिंदू डी हा कितव्या चरणात आहे तर तो तिसऱ्या चरणात आहे. पी -3 0 चा वाय निर्देशांक कसा आहे, 0 आहे. म्हणून बिंदू पी हा एक्स अक्षावर आहे. हे आपण सिद्ध केलेलं आहे. तसंच क्यू 0 8 चा एक्स निर्देशांक कसा असणार आहे तो 0 आहे. आणि बिंदू क्यू हा वाय अक्षावर आहे. कुठल्यावर तर वाय अक्षावर तो बिंदू आहे. हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता आपण काय जाणून घेणार आहोत तर दिलेल्या निर्देशांकांशी निगडित बिंदू स्थापन करणे हे देखील आपण समजून घेणार आहोत. तर बघा इथे आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीवरून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर जे निर्देशांक आहे दिलेल्या माहितीवरून आपल्याला सांगायचे आहे. तर बघा पी हे कसे आहेत, 4 3 आहे. इथे आपण बघू शकतो पी ची किंमत किती दिलेली आहे, 4 आणि 3. तर बिंदू स्थापन करण्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहू. प्रतलात एक्स अक्ष व वाय अक्ष आपण काढलेले आहे, एक्स आणि वाय अक्ष. मग पी बरोबर किती हा बिंदू दाखवण्यासाठी एक्स अक्षावर आपल्याला काय काढावं लागेल तर 4 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून वाय अक्षाला समांतर जी रेषा आहे ती काढावी लागेल, जी आपण या तुटक रेषांमधून काढलेली आहे. त्यानंतर वाय अक्षावरील 3 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून एक्स अक्षाला समांतर रेषा आपण काढून घेतलेली आहे बघा, जी आपल्या एक्स अक्षाला कशी आहे तर समांतर आहे. म्हणून या 2 समांतर रेषेचा छेदनबिंदू म्हणजेच काय तर 4 आणि 3. बिंदू हा बिंदू पहिल्या चरणात आहे. आता हे कुठलं चरण आहे तर हे आहे पहिलं चरण. पी बरोबर किती आलेलं आहे तर 4 आणि 3 हे आलेलं आहे. आता पुढील स्पष्टीकरणानुसार आपण पाहू शकतो की खालील बिंदू कोणत्या चरणातील आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग ज्याचे दोन्ही निर्देशांक कसे असतात, धन आहेत, तर ज्याचे दोन्ही निर्देशांक धन धन आहेत असा बिंदू कशामध्ये असतो तर चरण 1 मध्ये असतो. ज्याचे दोन्ही निर्देशांक ऋण आहेत म्हणजेच ज्याचे दोन्ही निर्देशांक कसे आहेत तर धन आहेत असा बिंदू कशामध्ये असतात, धनऋण असतात, ते तिसऱ्या चरणामध्ये असतात. आणि ज्याचा एक्स निर्देशांक धन व वाय निर्देशांक कसा असतो, ऋण असतो, तर ज्याचा एक्स निर्देशांक धन व वाय निर्देशांक ऋण आहेत असा बिंदू चौथ्या चरणामध्ये असतो. ज्याचा एक्स निर्देशांक ऋण व वाय निर्देशांक कसा असतो, धन आहे. ज्यांचा एक्स निर्देशांक ऋण व वाय निर्देशांक कसा आहे, धन आणि ऋण आहेत असा बिंदू दुसऱ्या चरणामध्ये असतो. हे याचं स्पष्टीकरण आपण इथे घेतलेलं आहे. तर आता बघा प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू जे आहेत ते स्थापन करा असं सांगितलेलं आहे. म्हणून एल चं काय आहे -2 4, एम चा आहे 5 6, एन चा आहे -3 -4 आणि पी चा आहे 2 -3, क्यू आहे 6 -5, एस आहे 7 0, टी आहे 0 -5. हे आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर इथे हे जे बिंदू आहे ते आपल्याला इथे लिहायला सांगितलेले आहे प्रतलामध्ये. तर बघा आकृती बघून आपल्याला काय करायचं आहे तर हे जे निर्देशांक आहे ते आपल्याला स्थापन करायचे आहेत. आता एक्स अक्षाला समांतर ज्या रेषा आहेत त्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत. म्हणून आपण एक्स अक्षाला समांतर ज्या रेषा आहेत त्या इथे काढून घेतलेल्या आहेत. आपण वाय अक्ष काढलेला आहे आणि हा एक्स अक्ष काढलेला आहे. त्याच्यावर धन आणि ऋण ज्या संख्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. म्हणून रेषा DA वरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशांक कसा आहे, समान म्हणजे 4 आहे आणि तो स्थिर आहे. म्हणून रेषा DA चे वर्णन काय आहे, y बरोबर 4 हे या समीकरणाने करतात. तसेच कोणत्याही बिंदूचे वाय निर्देशांक कसे आहे 4 असेल तर तो बिंदू त्या रेषेवर कसा असतो,
तर डी वर हा बिंदू आहे. कशावर? तर डी आणि ए वरती हा बिंदू आहे. त्यानंतर एक्स अक्षाला 4 एकक अंतरावर काय आहे? तर समांतर असलेल्या रेषेचे समीकरण y बरोबर किती असणार आहे? तर समीकरण y बरोबर 4 असणार आहे, जे आपण इथे घेतलेलं आहे. तर तर पहा, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की b हा 0 पेक्षा कसा असेल? मोठा असेल. आणि y बरोबर किती? b. आणि x अक्षाला समांतर असणारी OB ही काय आहे? बिंदूतून जाणारी आहे. मग रेषा काढली तर ती रेषा x अक्षाला त्याच्या वरच्या बाजूला कशी असेल? तर ती समांतर असेल. मग b हा जर 0 पेक्षा लहान असेल तर रेषा x अक्षाला त्याच्या खालच्या बाजूला कशी असेल? ती तर समांतर असेल. म्हणून x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण काय येणार आहे? तर y बरोबर b या स्वरूपाचे ते असणार आहे. तर इथे आपण काही जे नियम आहेत ते बघितलेले आहे. आता y अक्षाला समांतर जी रेषा आहे ती आपण बघणार आहोत. तर बघा, y अक्षाला समांतर म्हणजेच PS वरील प्रत्येक बिंदूचे s जे निर्देशांक आहे ते कसे असणार आहे? तर समान असणार आहे, म्हणजे -4. आता बघा, ही जी PS रेषा आहे बघा समान आहे -4 मध्ये. म्हणून तो स्थिर आहे, म्हणून रेषा PS चे वर्णन कसे करणार आहे? x बरोबर -4 या समीकरणाने आपण ते करणार आहोत. मग ज्या बिंदूचा x निर्देशांक -4 आहे तो प्रत्येक बिंदू रेषा PS वर असणार आहे. PS याच्यावरती असणार आहे. म्हणून y अक्षाला त्याच्या डावीकडे 4 अंतरावर आपण काय केलेलं आहे? समांतर असलेल्या रेषेचे समीकरण x बरोबर किती? -4 आहे. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे पहा, तर आपल्याला हे जे उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे की जर x बरोबर किती? a ही y अक्षाला समांतर असणारी AO बिंदूतून जाणारे आपण काय केलेले आहे? रेषा काढली. आणि a हा 0 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. तर ती रेषा y अक्षाच्या उजवीकडे असते. मग जर a हा 0 पेक्षा लहान असेल तर ती रेषा y अक्षाच्या डावीकडे असते. y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण काय येणार आहे? तर a बरोबर x बरोबर a या रूपात ते समीकरण येणार आहे. आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की x अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशांक काय असतो? 0 असतो. या उलट ज्या बिंदूचा y निर्देशांक 0 असतो तो बिंदू x अक्षावर असतो. म्हणजेच x अक्षाचे समीकरण y बरोबर 0. y अक्षावरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशांक कसा असतो? 0 असतो. या उलट ज्या बिंदूचा x निर्देशांक 0 असतो तो बिंदू y अक्षावर असतो. म्हणून y बरोबर y अक्षाचे समीकरण काय येणार आहे? तर x बरोबर 0 असे y अक्षाचे जे समीकरण आहे ते येणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता आपण रेषीय समीकरणाचा आलेख पाहणार आहोत. तर रेषीय समीकरणाचा जो आलेख आहे तो आपण इथे घेतलेला आहे. तर बघा, इथे जो रेषीय समीकरणाचा आलेख आहे तो आहे x बरोबर 2 आणि y बरोबर -3 या समीकरणाचे आलेख आपण काढूया. म्हणून आलेख कागदावर x अक्ष व y अक्ष जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. बघा, हा काढलेला आहे आपण y अक्ष आणि हा काढलेला आहे x अक्ष जो आपल्याला कागदावर काढून घ्यायचा आहे. मग x बरोबर किती? तर 2. x बरोबर किती? 2. आणि y अक्षाच्या उजवीकडे 2 एकक अंतरावर y अक्षाला समांतर अशी जी रेषा आहे ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. मग y बरोबर किती झालेले आहे? तर y बरोबर झालेले आहेत -3. म्हणून y अक्षाच्या खालच्या बाजूला 3 एकक अंतरावर x अक्षाला काय आहे? समांतर रेषा आपण काढलेली आहे. मग अक्षांना समांतर काढलेल्या या रेषेला म्हणजेच दिलेल्या समीकरणाचा जो आलेख आहे तो आपण पाहणार आहोत. बघा, या 2 रेषा एकमेकांना जिथे छेदतात त्या बिंदूचे नाव बघा काय आहे? तो P बिंदूचा निर्देशांक आहे. मग P चे निर्देशांक काय आहेत? 2 - 3 आहेत. याच आहेत का ते आपण बघणार आहोत. बघा, 2 सांगितलेला आहे, 2 आणि वजा किती? 3 जे आपल्याला इथे मिळालेले आहे. तर पहा, इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे आणि ते असं आहे की 2x - y अधिक 1 बरोबर 0 हे एक 2 चलातील सामान्य रूपातील समीकरण आहे. मग या समीकरणाचा जो आलेख आहे तो आपण काढूया. उकल आहे 2x - y अधिक 1 बरोबर काय आहे? 0. म्हणजेच y बरोबर किती? 2x अधिक 1.
तर एक्स अक्षाला काही किमती घेऊन व त्यावरून वाय अक्षाच्या संगत किमती आपल्याला काय करायच्या आहेत, काढायच्या आहेत. म्हणून उदाहरणार्थ काय आहे, जर x बरोबर किती 0 ही किंमत समीकरणात ठेवली तर y बरोबर किती येणार आहे, तर 1 येणार आहे. ही किंमत आपल्याला मिळते. याप्रमाणे xच्या 0, 1, 2 म्हणजेच 1/2 वजा 2 या किमती घेऊन आपल्याला yच्या किमती काढायच्या आहेत. व या किमती क्रमित जोडीच्या रूपात ज्या आहेत त्या आपण सारणीमध्ये लिहिलेल्या आहेत. बघा, एक्सच्या ज्या किमती आहे 0, 1, 2, 1/2 वजा 2 आपण घेतलेल्या आहेत आणि y बरोबर 1, 3, 5, 2 वजा 3 ह्या घेतलेल्या आहेत. तसेच xyच्या बघा 0, 1, 1, 3, 2, 2, 5 ह्या 2 इथे 1/2 आणि 2 तसेच वजा 2 वजा 3 वजा 2 वजा 3 हे आपण घेतलेले आहे. मग हे बिंदू स्थापन केलेले बिंदू एक रेषीय आहेत याची आपण खात्री करून घेऊया. तर सर्व बिंदूतून जाणारे आपण रेषा काढूयात. म्हणून इथे ही रेषा म्हणजेच 2x अधिक 2x वजा किती, तर y अधिक 1 बरोबर किती, 0 या समीकरणांचा आलेख आहे जो आपण इथे या सारणीद्वारे स्पष्ट केलेला आहे. आता जे पुढील उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि पुढील उदाहरण असं आहे बघा. आपलं जे पुढील उदाहरण आहे ते आहे q बरोबर -3 वजा 2 हा बिंदू y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. मग त्या रेषेचे समीकरण व त्याचा जो आलेख आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग बघा, q बरोबर -3 वजा 2 हा बिंदू y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. म्हणून बिंदूच्या निर्देशांकांचे आपण काय करणार आहोत, निरीक्षण करणार आहोत. बिंदू x निर्देशांक काय आहे, -3. ह्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशांक कसा असतो, समान असतो. म्हणजे -3 तो कसा आहे, स्थिर आहे. म्हणून ह्या रेषेचे वर्णन x बरोबर -3 असे आपण करतो. म्हणून ज्या बिंदूचा x निर्देशांक -3 आहे तो प्रत्येक बिंदू ह्या रेषेवरती आपण घेणार आहोत. तर y अक्षाला त्याच्या डावीकडे 3 एकक अंतरावर समांतर असलेल्या रेषेचे समीकरण काय असणार आहे, x बरोबर -3 हे समीकरण असणार आहे. बघा, हे आपण इथे बघितलेलं आहे की x बरोबर किती आहे, -3. त्यानंतर जे पुढचे उदाहरण आपण घेणार आहोत ते आहे की y अक्ष आणि रेषा x बरोबर किती, -4 या समांतर रेषा आहेत. तर या दोन रेषांमधील जे अंतर आहे ते किती आहे. मग बघा, आलेख कागदावर x अक्ष आणि y अक्ष जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग इथे y अक्ष ही एक रेषा आहे आणि ज्याचे समीकरण कसे आहे, तर x बरोबर 0 हे त्याचे समीकरण आहे. मग दुसरी रेषा काढून x बरोबर किती, -4 y अक्षावर डावीकडे 4 एकक अंतरावर y अक्षाला समांतर रेषा आपण काढलेली आहे. म्हणून दोन्ही रेषेमधील अंतर किती असणार आहे, तर 4 एकक हे दोन्ही रेषेमधील अंतर असणार आहे. हा मुलांनो, अशा प्रकारे या पाठामध्ये आपण काय शिकलो आहोत, तर या पाठामध्ये आपण बिंदू, आरंभ बिंदू, चरण, त्याचे निर्देशांक तसेच बिंदू स्थापन करणे, x अक्षाला व y अक्षाला समांतर रेषा तसेच त्यांचे समीकरण इत्यादींचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर बघा मुलांनो, या पाठात बिंदू, आरंभ बिंदू, चरण, त्यांचे निर्देशांक, बिंदू स्थापन करणे तसेच x अक्षाला व y अक्षाला समांतर रेषा व त्यांचे समीकरण इत्यादींचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर पहा, अशा प्रकारे आपलं जे 7वं प्रकरण आहे कुठलं, तर निर्देशक भूमिती, हे आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा थोडक्यात सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे घेऊन देखील हा पाठ जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.